अनित्य शनिवार म्हणजे काय? प्रत्येक शनिवारी काहीतरी आपला उपक्रम असतो. तर या शनिवारी आम्ही काय घेणार आहोत? आता या शनिवारी असणार आहे आमच्या वर्गाचं इलेक्शन. म्हणजे आमच्या वर्गाचा मॉनिटर चॉईस करायचा आम्हाला. म्हणजे यासाठी आम्ही काय केलंय बघा, आपला भारत देश कसा आहे, आपल्या भारतात स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला डेमोक्रेसी आहे, काय काय म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अधिकार दिलेला आहे. जसं वोटिंगचा अधिकार आहे. या मुलांना आता शिकवलं की वोटिंग कशी करायची, त्याचा यूज कसा करायचा, आपण उमेदवार कसा निवडायचा, याचं शिक्षण आम्ही कालच त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानुसार आज आमचं इलेक्शन होणार आहे. तर आज आहे क्लास मॉनिटर चॉईस इलेक्शन डे. आणि या ठिकाणी कॅन्डिडेट आहेत गर्ल्स मध्ये दिशा, त्यानंतर वैष्णवी, बॉईज मध्ये आहे रुद्र आणि सार्थक. बघा, ही आहे वैष्णवी, ही आहे दिशा, हा आहे रुद्र आणि हा आहे या ठिकाणी सार्थक. आणि या वर्गाचे जे हेड आहेत त्या आमच्या सलमा मिस यांच्या वर्गाचं तर इलेक्शन आहे. त्यानंतर आमच्या वर्गाचं पण इलेक्शन होणार आहे लगेच. आणि हे इलेक्शन म्हणजे जसं प्रॉपर इलेक्शन होतं तसंच इलेक्शन होणार आहे. तर सुरुवातीला हे लोक स्पीच देतील, ते काय सांगतील, काय अपील करतात, हे सर्वांनी आता ऐकूया. Everyone, my name is Vaishnavi Sriram Nilekar. I am student of 6A. I will like to become class monitor and I will become responsible monitor and I will help classmates for work, study and work. I promise you I will make this class disciplined in next 30. Please vote me. Good morning. My name is Disha Pradeep Konosia. I am candidate of class 6. I like to become a monitor of our class. I will help to create a positive and supportive class environment. Also, I will mention discipline in our class and we will participate in every program. Thank you. Please vote me. नर्सर विसावी शिकतो गट मी तुमची मदत करेन. मलाच वोट करा आणि मलाच मतदान करा. Good morning. My name is Sarthak Sachin Bhosle. I will complete in the class monitor. I will tell you the works like in the playing, also homeworks, explanation in the Marathi, also in Hindi. Please vote me. आफ्टरनून एव्हरीवन, माझं नाव इशिता किशोर कांबळे आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज आमच्या स्कूलमध्ये इलेक्शन डे आहे. कॅन्डिडेट मध्ये माझं पण नाव आहे. माझी इच्छा आहे की मी पण मॉनिटर व्हावं. जर मी मॉनिटर झाले तर मी सर्वांना मदत करेल, की ज्यांना लिहिता वाचता येत नाही मी त्यांची हेल्प करेन आणि ज्यांना आणि रूल्स फॉलो पण करण्यासाठी त्यांना हे करेल. प्लीज वोट मी. थँक्यू. Good morning everyone. My name is Soham Agutpancha and I want to be our class monitor. I understand that this is not just a destination, rather it is a responsibility which I can fulfill diligently. As a monitor, I will work to maintain discipline and order. I will keep the class neat and tidy. I will listen to everyone ideas. I will remind everyone about homework. I will help the teachers and also I will help to all my classmates. I will try to my best to be a good monitor. So friends, please vote for me. Thank you. माय नेम इज इंजिला इम्तियाज बागवान. मैं 6B की क्लास में पढ़ती हूँ और मेरा कॉन्टिनेंट में नाम है. आज हमारे स्कूल में इलेक्शन डे होने वाला है, उसमें मैंने भाग लिया है और मैं चाहती हूँ कि इन लोग के सपोर्ट से मैं मॉनिटर बनूँ. और अगर मैं मॉनिटर बन गई तो मैं खुद पहले डिसिप्लिन में रहूँगी. मैं सबको डिसिप्लिन में रहना सिखाऊंगी और जिसको रीडिंग नहीं आती उन्हें रीडिंग सिखाऊंगी और सबके मैथ्स में ज्यादा डाउट्स होते हैं वो डाउट्स भी क्लियर करूंगी. थैंक यू. प्लीज वोट मी. Hello everyone, my name is Alida Wasim Sheikh. I am contesting for the role of monitor of the class. I assure you that I will fulfill my duties and work hard for class room. Please vote me. Thank you. बघू शकता या ठिकाणी आमची वोटिंगची तयारी. या ठिकाणी बॅलेट बॉक्स बनवलेला आहे मस्तपैकी आणि या ठिकाणी चिठ्ठी टाकायचे. आमचे अधिकारी सुजित दादा आणि रामेश्वर दादा
ते या ठिकाणी शाई लावणार आहेत आणि चिठ्ठी द्यायचं काम सुजित सर करतील. आणि हे सर्व बघा वोटिंग साठी थांबलेले सर्व लोक आहेत, योग्य उमेदवार निवडून देणार आहेत. आज तर मग मी बोलतोय, आज आता ताबडतोब. तर चला हा चिठ्ठी शाही द्या, शाही करा. हा डाव्या हाताला बरं उजव्याला लावा. चला ओके. हा बघा नाव लिहायचंय. इकडे येऊन का आता शाहीत लाव ना. चालू मारे काही बघा या ठिकाणी हा आपल्या 6A आणि B
या दोन्ही क्लासचं इलेक्शन पार पडलं, बरोबर. आपल्या पुढे 4 उमेदवार होते, सोहम, अलिजा आणि तुझं नाव काय, एंजिला आणि इशिता, हे 4 उमेदवार होते. त्याच्यातून आपण आता शेवटी कसं इलेक्शन म्हणलं की काही मुलांनी कोणाला मतं दिली, काय दिलं, हे सगळं कसं असतं, गुपित असतं. कसं असतं, गुपित असतं. आणि त्या गुपित मधून आज आपल्या पुढे 2 उमेदवार इलेक्शन मधून मॉनिटर आणि व्हाईस मॉनिटर अशा 2 पदासाठी निवडून येणार आहेत. आता कोण येतील, काय येतील, रिझल्ट माझ्या हातात आहे, मला माहिती आहे, परंतु यांना माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही. आता यदा कदाचित कोणी येऊ शकतं, आहे की नाही, पण हार जीत असते. समजा एखाद्याला कमी मतं पडली म्हणजे काय, त्यांनी लय मोठा हे नाही झालेलं, किंवा जो निवडून आलाय त्यांनी काही मोठा तीर मारलेला जाणार नाही. तो या वर्षासाठी मॉनिटर होईल जास्तीत जास्त. सगळ्यात जास्त धोका मॉनिटरलाच असतो, माहिती ना तुम्हाला. सगळ्यात डेंजर काम त्याच आहे. वर्गात गोंधळ झाला, मॉनिटर जबाबदार, व्हाईस मॉनिटर जबाबदार. 2 जण जबाबदारीवर येतील आणि 2 जण जबाबदारीतून मुक्त होतील. म्हणजे याचा अर्थ हारले म्हणजे काय रडायचं पडायचं तसलं काही गोष्टी करायची आवश्यकता नाही. उलट हसत मुखाने आपण, आपल्याला मतं कमी पडली की त्या दोघांचं काय करायचं, ज्यांची नावं मी घेतली ते मॉनिटर व्हाईस मॉनिटर झाले की दुसऱ्या दोघांनी त्यांचं काय करायचं, अभिनंदन करायचं. आणि आपल्या वर्गाची एकता कायम राहते. ओके, तर आता मी निकाल डिरेक्ट करायच्या तयारीतच आहे. 6A या बी. तर आपल्याकडे 4 उमेदवार होते, सोहम पांचाळ, अलिजा, इंजिला आणि इशिता. यापैकी सगळ्यात जास्त मताधिक्य पडलेला उमेदवार आहे सोहम पांचाळ. आवाज नको. आणि 2 नंबरचं जे मतदान पडलेला उमेदवार आहे अलिजा. तर मी आपल्या सर्व वर्गातर्फे या दोन्हीही उमेदवारांचं, मॉनिटर आणि व्हॉइस मॉनिटर या दोघांचंही मी आपल्या सगळ्यांकडून पुनश्च एकदा अभिनंदन करतो. दोघांनाही सूचना देतो, यापुढे तुमच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. जबाबदाऱ्या फक्त वाढलेल्या नाहीत, वर्गात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हे दोघं जबाबदार राहणार आहेत. या दोघींनाही विनंती करतो, यांचं अभिनंदन करा तुम्ही. हातात हात द्या आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणा दोघांनाही. व्हेरी गुड. असं असतं मतदान. जे राजकारणी करतात ना ते सुद्धा बघा, सत्ता कुणाची येऊ, परंतु ते काय करतात, एकमेकाचं अभिनंदन करतात. भांडतात ते कार्यकर्ते. भांडतात कोण, कार्यकर्ते. नेते कधी भांडत नाही. नेते फक्त बोलतात, करत काही नाही. म्हणून हे आपले नेते आता निवडून आलेत. या नेत्यांनी यांचं अभिनंदन केलं. आपण पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करू आणि तुम्ही तुमच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. इथून पुढे तुम्ही दोघेही सावध राहा. धन्यवाद. सदर कार्यकारिणीच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे असिस्टंट पण उपस्थित आहेत. तर आपल्या जी निवडणूक पार पडली, या निवडणुकीसाठी 4 उमेदवार आपले रिंगणात होते आणि सदर उमेदवारांची नावं माहिती आहेत, दिशा, सार्थक, वैष्णवी आणि रुद्र. असे 4 उमेदवार होते. आता निवडणूक म्हटलं की कोणतरी 2च जिंकणार आहेत. आपल्यात तर हारजीत हा प्रकारच नाहीये. ज्यांना जास्त मतं पडले त्यांना आपण मॉनिटर करणारे, त्याच्यापेक्षा कमी पडलेला व्हाईस मॉनिटर करणारे आणि बाकीची 2 आपली विरोध पक्षाच्या भूमिकेत असणारे, आहे की नाही. म्हणजे या चौघांची सुद्धा जबाबदारी वाढली. हे जर 2 चुकले म्हणजे जे निवडून येणार आहे, तर दुसऱ्या दोघांनी काय करायचंय, सांगायचंय सरांना, सर मॉनिटरच चुकतोय, मॅडम मॉनिटरच चुकतायत. आणि हे जर ह्यांनी काय करायचं, सगळ्या वर्गाचं कामकाज आणि देखभाल करायची. म्हणजे याच्यात हारजीत हा विषय
नाही. कोणीही जिंकलेल्या उमेदवाराचं हारलेल्या उमेदवारांनी सुद्धा काय करता आलं पाहिजे, कौतुक करायचं, अभिनंदन करायचं. ओके, आणि त्यांनाही मदत करायची, म्हणजे आपल्या वर्गाची एकी राहील. तर आता 6A क्लासचा निकाल या ठिकाणी आपण डिक्लेअर करूयात. सर्वात जास्त मताधिक्य पडलेलं आहे, कोणाला पडलं असेल? तर आपल्या वर्गातील सगळ्यात जास्त मताधिक्य पडले दिशा कनोजी आहे. दोन नंबरचं मतदान पडलंय. आता सांगा बरं घेत काय रिझल्ट डिक्लेअर करायची गरज नव्हती, तुम्ही म्हणताय तेच झाले. 2 नंबरचं मतदान पडलं सार्थक यास. आणि आता आपण रुद्र आणि वैष्णवीला सांगतोय की या दोघांचंही तुम्ही अभिनंदन करा अगोदर. आता तुमच्या चौघांच्याही जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. तुम्ही चौघांनीही तुम्ही ह्यांच्यावर लक्ष ठेवायचंय आणि तुम्ही सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आहे की नाही, म्हणजे वर्ग कसा शांत राहील. तर अशा पद्धतीनं पुनश्च एकदा आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या पुढील कार्यात त्यांना शुभेच्छा देऊ.